आज एक क्लायंट आले होते ऑफिसला. 2 सॉफ्टवेअर इंजिनिअर मित्रांनी मिळून एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्टर केली होती आणि ती ऑनलाईन कोणत्यातरी पोर्टलवरून त्यांनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्टर केली. जी-एस-टी नंबर्स काढला, बँक अकाउंट ओपन केले आणि त्यांचं काम सुरू झालं. त्यांनी इन्व्हॉइसेस बनवत गेले, पुढच्या कंपनीकडून पेमेंट्स येत गेलं. पण कंपनी इन्कॉर्पोरेशन करून, जी-एस-टी नंबर काढून 6 महिने झाले तरी कुठल्याच प्रकारचा त्यांनी जी-एस-टी किंवा एम-सी-ए कंप्लायन्स असतील, पोस्ट इन्कॉर्पोरेशन किंवा अजून कुठले जे काही कंप्लायन्सेस त्याला ॲप्लिकेबल असतील, कुठल्याच प्रकारचा कंप्लायन्स केला नव्हता. आणि आज 6 महिन्यानंतर त्यांचा जी-एस-टीचे रिटर्न्स न भरल्यामुळे ज्यावेळेस जी-एस-टीचा नंबर कॅन्सल झाला, तर त्यावेळेस ते आज आले होते, की तो आमचा नंबर चालू करून द्या आणि कारण आमच्या पुढच्या पार्टीने जी-एस-टी नंबर बंद असल्यामुळे पेमेंट आमचं थांबवलेलं आहे. मग मी त्यांना विचारलं, की "तुम्ही का कंप्लायन्स नाही केली?" म्हणून. तर ते बोलले, "आम्हाला काय त्यातलं जास्ती माहिती नव्हतं. आम्हाला एवढंच की कंपनी प्रायव्हेट लिमिटेड काढायची आहे. कारण पुढे व्हेंडर कोड क्रिएट करायचा आहे कंपनीच्या नावाने. एक जी-एस-टी लागणार होता. तो आम्ही काढून घेतला ऑनलाईन पोर्टलकडून. पण ॲज सच पूर्ण कंपनीला काय कंप्लायन्सेस ॲप्लिकेबल आहे आम्हालाही माहीत नव्हतं. आज जी-एस-टी नंबर बंद पडला. आमचं काम थांबलं. त्यामुळे आम्ही तुमच्याकडे आज आलो. पण मला ह्या व्हिडिओतून सांगायचं हेच नाहीये. असे आमच्याकडे ज्यावेळेस पण नवीन क्लायंट्स येतात ना, ते काही ना काही असे नॉन कंप्लायन्सेस कुठेतरी अडका-अडकी झाल्यानंतरच जनरली सीएकडे येतात. पण एक प्रोसेस काय पाहिजे, ज्यावेळेस आपण कुठला नवीन बिझनेस जर करत असाल, तर आधी सीएकडे जाऊन आपण काय कंपनी रजिस्टर करतोय, मग त्याला कुठल्या प्रकारचे कंप्लायन्सेस ॲप्लिकेबल आहेत. भलेही तुम्हाला त्या प्रत्येक कंप्लायन्समध्ये टेक्निकल जायची गरज नाही, कारण ते सीएचं काम आहे. पण तुम्ही फक्त जसं की अकाउंटिंग, इन्कम टॅक्स, जी-एस-टी, टी-डी-एस, ऑडिट, एम-सी-ए कंप्लायन्सेस ह्या सर्व गोष्टी नेमकं काय कंप्लायन्सेस आपल्याला ॲप्लिकेबल आहेत, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि मग त्या कंप्लायन्ससाठी तुम्ही सीएला काय डॉक्युमेंट्स, इन्फॉर्मेशन दिली पाहिजे, हे काम सीएच करणार आहे. पण ह्या-ह्या गोष्टी आपल्याला ॲप्लिकेबल आहेत आणि त्यासाठी आपल्याकडून ह्या-ह्या गोष्टी सीएला देणं अपेक्षित आहे. मग तो सीए कंप्लायन्सेस करणार आहे. हे असे एक ब्रॉडर लेव्हलवरची अंडरस्टँडिंग ही प्रत्येक बिझनेस ओनरला असली पाहिजे. हे तरी सॉफ्टवेअर इंजिनिअर होते, तरी पण अशा जर नॉन कंप्लायन्स होत असतील, तर छोटे-मोठे कमी शिक्षण झालेले किंवा ज्यांना थोडंफार जास्ती अवेअरनेस नाही, ह्या लोकांच्या किती मोठ्या चुका होतात. आता आम्ही त्यांना सर्व रेग्युलराइज करून देतोय. पण यामध्ये काय होतंय त्यांना जी-एस-टी नंबर बंद झाला, त्यांचे बिझनेस ऑपरेशन्स हे झाले, लेट फीज, इंटरेस्ट आणि परत तुमचा जी-एस-टी नंबर बंद असल्यामुळे ज्या कंपनीसाठी काम करताय तिकडे तुमचं नाव खराब होणार, की हे कंप्लायंट नाही आहेत म्हणून. तर अशा अनेक अडचणी नंतर फेस करण्यापेक्षा माझं असं सजेशन आहे, की तुम्ही ज्या पण सीएकडे काम देताय, आधी काय कंप्लायन्सेस ॲप्लिकेबल आहे, एक ब्रॉडर वेवरती समजून घ्या आणि बस पुन्हा त्याप्रमाणे सीएनं तुम्हाला डॉक्युमेंट्स द्यायचे. हा खूप विशेष आणि महत्त्वाचा विषय आहे. तुम्ही जे लोकं नवीन कंपनी रजिस्टर करतायत त्यांना पाठवा हा व्हिडिओ.